वड्डी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत चुरस 82% मतदान। मिरज तालुक्यातील वड्डी ग्रामपंचायत सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत चुरशीच्या वातावरणात सुमारे 82% मतदान नोंदवले गेले। सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले असून मतदान शांततेत पार पडले। या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार जाकीर उर्फ राजू वजीर आणि भाजप पुरस्कृत उमेदवार रुपाली मगदूम यांच्यात थेट लढत होत आहे। दोन्ही उमेदवारांनी प्रचारादरम्यान जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याने ही निवडणूक चुरशीची ठरणार हे आधीच स्पष्ट झाले होते। मंगळवारी सकाळपासून मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या। महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावला। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। या सरपंच पदावर यापूर्वी यशोधरा राजे शिंदे निवडून आल्या होत्या। त्यांच्या राजीनाम्यानंतर ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती। आता सर्वांचे लक्ष बुधवारी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले असून निकाल काय लागतो याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। आज ग्रामपंचायत वड्डी पोटनिवडणुकीसाठी मतदारांचा प्रतिसाद चांगला मिळाला आहे। मी उमेदवार म्हणून त्या मतदारांचं स्वागत करतो की आपल्या उन्हात देखील चांगल्या टक्क्यानं मतदान वाढवत आहेत। विकासाला मत त्या दृष्टिकोनानं माझं चिन्ह नारळ त्याच्यासाठी भरपूर प्रचंड प्रमाणात उत्सुकता आहे मतदान करायची। मतदारांची प्रतिसाद मला चांगला मिळालेला आहे। मी विजयाच्या वाटचालीकडे जात आहे आणि सर्व गावकऱ्यांचं मी आभार व्यक्त करतो की उद्या हे गुलाल आपलाच राहणार आहे।